आज धनंजय मुंडे हे मंत्री आहेत, तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहात का? मुख्यमंत्री साहेबांनी मी लय वेळ निवेदन दिलेलं आहे, भेटण्यासाठी, पण तो टाइम देत नाही मला. क्योंकि हे लोकांना काय पडलेली नाहीये. हे लोकांना फक्त वाईट लोकांना मोठा करायचा आहे. त्याच्यामध्ये ते मोठे मर्डर होय की महिलांच्यासाठी, महिलांच्या सोबत शारीरिक हिंसाचार असेल, महिलांच्या सोबत काय पण झाला आणि कितीही वाईट केला जरी, पण मोठा व्यक्ती आहे, मोठा नाव आहे त्याच्या पिछे, है ना, मोठा फंड आहे. आता तुम्ही बघितलेलं आहे की नोकर जवळ 4,000 कोटीची प्रॉपर्टी निघाली, पण स्वतःचा जो मुलगा आहे शिशिव धनंजय मुंडे, एकलौता वारिस मुंडे घराण्यांच्या, एकमेक वारिस, त्यांच्या हातामध्ये रोजगार नाहीये. तो 21 वर्षाचा आहे ताई. जनताची मी हे दाखवणार आहे की आज खुद मंत्री महोदयांचा मुलगा जे आहे त्याच्या हातामध्ये रोजगार नाहीये, त्यांच्याकडे 1 रुपयाची प्रॉपर्टी नाहीये मुलग्याच्या जवळ. पण जे वाल्मिक कराडचे कडे 4,000 कोटीची प्रॉपर्टी निघाली, त्यांच्या मुलग्याच्या कडे 1 कोटीची 100 कोटीची गाडी आहे. आमच्या मुलग्याकडे 1 गाडी सुद्धा नाहीये. मुलगी ट्रेन मध्ये फिरते, इकडे तिकडे टॅक्सी मध्ये, ऑटो मध्ये फिरते. मंत्रीची मुलगी लोकल ट्रेन मध्ये फिरते. अशी परिस्थिती आहे. पण ते सगळी गोष्टीचा जे सपोर्ट है, ये सीएम साहब देवेंद्र फडणवीस जी, अपने ये क्या नाम है इनका, अपना अजित दादा जी, ये सब लोग करते हैं. ये लोग चाहे तो हे लोकांना जरी वाटतं की नाही तुम्ही असं महिलांना परेशान करू नका, कोणी रिव्हॉल्वर टाकली, 2-2 वेळे जेलमध्ये टाकला, तुम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये मारहाण केली, हे सगळी कंप्लेंट मी देवेंद्र फडणवीसांना पण दिलेली आहे. पण आजपर्यंत काय झालेलं नाहीये. त्याच्यासाठी न्यायालयाच्या दरवाजा मी न्यायालय पोहोचली आणि आज ईश्वरची कृपा, ईश्वरचा मी साक्षात धन्यवाद मानते, जज न्यायाधीशाचा मी धन्यवाद मानते की त्यांनी मला न्याय करून दिला. करुणा मुंडेजी